आरक्षणातल्या लढ्यासंदर्भातले आता अपडेट घेऊयात। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा जाहीर केलाय। त्यामध्ये राज्यातील गावागावात जिथे जिथे साखळी उपोषण सुरू आहे, आजपासून त्याचं रूपांतर हे आमरण उपोषणात करा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। लढून आरक्षण घ्यायचंय, त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नका, कोणालाही करू देऊ नका असं त्यांनी सांगितलं। आणि आमरण उपोषणामध्ये हजारो लोक सहभागी होणार आहेत। उपोषणादरम्यान कोणाचं काही बरं वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असा इशारा जरांगेंनी दिलाय। उपोषणकर्त्यांनी पाणी पिऊन उपोषण करावं अशा देखील सूचना त्यांनी केल्यात। देशातलं हे सर्वात मोठं आंदोलन असेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। पुढची बातमी आहे। कोल्हापूरवासियांनी सीमा बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। मराठा आंदोलनासोबतच सीमा प्रश्न सुद्धा मांडण्याची मागणी त्यांनी केली। जरांगे पाटील यांनी देखील हा प्रश्न हाती घ्यावा अशी मागणी सीमावासियांकडून करण्यात आली। आणि यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाल्यावर सीमा प्रश्न हाती घेण्याचं आश्वासन जरांगे पाटील यांनी दिलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावरती होते आणि तिथे कणेरी इथल्या सिद्धगिरी मठाला त्यांनी भेट दिली। यावेळी बोलताना त्यांनी मराठा समाजाला नक्कीच न्याय मिळेल, मराठा समाजाला आरक्षण देणारच असं म्हटलंय। त्याचबरोबर शिंदे समिती चांगलं काम करत असून थोडा वेळ लागतोय, त्यामुळे मराठा तरुणांनी संयम ठेवावा, टोकाची पावलं उचलू नयेत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठवाड्यातल्या कुणबी दाखले जुन्या नोंदी तपासून देण्यासंदर्भातली मागणी केली, तिथे देखील जस्टिस शिंदे हे अतिशय चांगलं ती कमिटी काम करते। 8-10 हजार लोकांच्या जुन्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम सुरू आहे। जे काम आहे त्याला थोडासा अवधी लागतोय आणि त्यामुळे थोडं सर्वांनी एक धैर्य ठेवलं पाहिजे, धीर ठेवला पाहिजे। मला विश्वास आहे की मराठा समाजाला न्याय देण्याचं काम, त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम, त्यांना हक्काचं टिकणारं, कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं आरक्षण, इतर कुठल्याही समाजाचं आरक्षणाला बाधा न पोचवता, अन्याय न करता मला विश्वास आहे की आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल। मराठा समाजाने थोडं आपल्या युवकांनी देखील टोकाची भूमिका घेऊ नये। मी जाहीरपणे सांगितलेलं, विनंती केलेली आहे, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये। ती सोमवारी उपसमिती जी आहे मंत्रिमंडळाची ती बैठक घेते आहे। त्याच्यामध्ये देखील अनेक ज्या काही बाबी आहेत, ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार करेल। बीडमध्ये आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झालाय आणि बीड शहरातील महालक्ष्मी चौकात मराठा समाजानं ठिय्या आंदोलन केलं, तर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील रोखण्यात आली। अज्ञात व्यक्तींना महामार्गावरती एसटी बस पेटवून दिल्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय। आहेर वडगावजवळ बीड कोल्हापूर स्लीपर कोच बस अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिली। यात बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे, तर अहमदपूर छत्रपती संभाजीनगर बसवरती दगडफेक करत बस पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। नेमक्या बसेस कोणी पेटवल्या या संदर्भात पोलीस तपास करतायत, मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठीच पेटवल्या गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महिला देखील आता आक्रमक झालेल्या आहेत। वाखरीच्या MIT कॉलेजमध्ये आयोजित केलेला आमचा गाव आमचा विकास कार्यक्रम मराठा समाजाच्या महिला सरपंच आणि सदस्यांनी उधळून लावला, तर पंढरपूर तालुक्यातील पांढरेवाडी गावात कॅन्डल मार्च काढत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली। आगामी निवडणुकीत मतदान न करण्याची शपथ देखील ग्रामस्थांनी घेतली। मावळ तालुक्यामध्ये कातवी गावातील मराठा समाजानं कोजागिरी पौर्णिमेच्या सार्वजनिक मसाला दूध कार्यक्रमावरती बहिष्कार टाकत रात्री कॅन्डल मार्च काढला। या कॅन्डल मार्चमध्ये गावातील महिला, तरुण आणि वृद्ध मंडळी देखील सहभागी झाले। कातवी गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे।
तर मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजासोबतच संभाजी सेना सुद्धा आक्रमक झाली आहे। सरकारनं मराठा समाजाला सरसकट टिकणारं आरक्षण द्यावं अशी मागणी 40 गावात संभाजी सेनेच्या वतीनं करण्यात आली। सरकारनं मराठा समाजाचा अंत पाहू नये, अन्यथा मराठा समाजातील तरुणांचा उद्रेक झाला तर आत्महत्या करून जीव देणारे तरुण उद्या शासनकर्त्यांचे जीव घेतील असा थेट इशारा संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सरकारला दिला। आणि आता याच संदर्भातली एक सविस्तर बातमी पाहूयात। राज्य सरकारनं मराठा आरक्षण संबंधीच्या शिंदे समितीला मुदतवाढ दिल्यामुळे आंदोलक प्रचंड आक्रमक झालेत। गावबंदीसोबतच आंदोलकांनी आता मंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमांना सुद्धा कडाडून विरोध सुरू केलाय। सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षातील नेत्यांना सुद्धा विरोधाचा सामना करावा लागतोय। अजित पवारांना त्यांच्याच बारामतीमधून मागे फिरावं लागलंय, तर आमदार रोहित पवारांना युवा संघर्ष यात्रा स्थगित करावी लागली। कुठे वाहनांची तोडफोड तर कुठे घेराव, कुठे प्रदर्शन, अशा विविध माध्यमातून राज्यातला मराठा समाज अतिशय आक्रमकपणे रस्त्यावर उतरतोय। आरक्षणावर तोडगा निघत नसल्यानं आता सर्वच नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। याचा धसका घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्यावर जाणं टाळलं। दुसरीकडे सकल मराठा समाजानं गळीत हंगाम शुभारंभाची मोळी सर्वसाधारण सभासदाच्या हस्ते टाकण्याची भूमिका घेतली। आमदार रोहित पवार यांच्यावर युवा संघर्ष यात्रा 2 दिवसात स्थगित करण्याची नामुष्की ओढवली। बीड जिल्ह्यातील मादळमोही गावात माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर लातूरमध्ये रविकांत तुपकर यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला। मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर राज्यातल्या मराठा समाजानं आक्रमक पवित्रा घेतलाय। प्रत्येक गावात आमरण उपोषण, आपल्या गावात किंवा आपल्या दारात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचं नाही आणि आपणही मराठा समाजानं कोणीच राजकीय पक्षाच्या नेत्याच्या दारात जायचं नाही। गावबंदी फक्त सत्ताधाऱ्यांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर विरोधकांना सुद्धा याचा फटका बसू लागलाय। ज्या राजेश टोपे यांच्या मतदारसंघातून हे आंदोलन राज्यभरात पेटलंय, त्याच टोपे यांच्या घरासमोर आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालंय। काल रोहित पवारांनी त्यांची संघर्ष यात्रा स्थगित केल्यानंतर आज अजितदादांना माळेगावच्या कारखान्यावर मराठा आंदोलकांनी बंदी केली आणि दादांना अक्षरशः बारामतीतून मागे परतून इथं पुण्यात यावं लागलं। याच्यावरून ह्या सगळ्या सत्ताधारीच काय विरोधकांनी या मराठा आंदोलनाचा किती मोठा धसका घेतलाय हे स्पष्ट होतं। मिरजमध्ये पालकमंत्री सुरेश खाडे यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्यात आले। मिरज विधानसभा क्षेत्रातले कार्यक्रम रद्द केले नाहीत तर ते उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला। नांदेडमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। मराठा आंदोलकांनी कराड गो बॅकच्या घोषणा दिल्या। परिणामी कराड यांचे नांदेड शहरातले नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले। कुठेतरी जरांगे पाटलांनी बसलेल्या आंदोलनाला किंवा मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागावं म्हणून जाणीवपूर्वक हे सरकार अशा मंत्र्यांना, ज्या मंत्र्यांना विधान परिषदेवर घेतले, ज्या मंत्र्यांना राज्यसभेवर घेतले, अशा मंत्र्यांच्या हातून असं कृत्य करण्याचं काम हे सरकार करत आहे। भागवत कराड यांचा ताफा आता अडवण्याचा प्रयत्न केला, अडू आणि भागवत कराडला नांदेडमधून कसं बाहेर जाणार नाही याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। खासदार ओमराजे निंबाळकर यांना त्यांच्याच गोवर्धनवाडीमध्ये गावबंदी करण्यात आली, त्यामुळे घरी जायचं तरी कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय। हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांचा मुलगा शिवाजी मुटकुळे याला मराठा समाज बांधवांनी घेराव घालून गावबंदी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं, तर आंदोलकांनी चर्चेची दारं खुली ठेवावीत असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय। एखाद्याच्या घरामध्ये जर दुर्घटना घडली आणि त्याच्या सांत्वनाला जर आम्ही जात असलो तर तिथं अडकवायचं, एखाद्या ठिकाणी जर अंत्यविधी असेल त्या ठिकाणी अडकवायचं। मला असं वाटतं की या भावना मी समजू शकतो, भावनांचा उद्रेक झाला, या मताशी दुमत असण्याचं काही कारण नाही, परंतु आरक्षण आम्हाला नक्की द्यायचं आहे, ते आम्ही देऊन दाखवू। परंतु आमच्या देखील सरकारच्या भूमिकेमध्ये येऊन या सगळ्यांनी विचार केला पाहिजे, कारण आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं। पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेच्या महापूजेला येताना आरक्षणाचा अध्यादेश घेऊनच या अशी भूमिका मराठा समाजानं घेतली आहे। एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी शांततामय मार्गाने उपोषण सुरू केलं होतं, पण नेत्यांना गावबंदीची घोषणा होताच राज्यभरात त्याचं लोण पसरलंय। कार्यकर्ते थेट नेत्यांना विरोध करू लागलेत। परिणामी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याची गरज निर्माण झाली आहे। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।